नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आपल्या महिलांकडे भरपूर अशा जुन्या साड्या पडलेल्या असतात. अशा डेली वेअरच्या साड्या आपण रोजच घालत असतो आणि त्या लवकर खराब देखील होऊन जातात. आपण काय करतो की ह्या साड्या घरात अशाच ठेवून देतो किंवा मग इतर कामासाठी यूज करतो. जर तुमच्याही घरामध्ये अशा प्रकारच्या जर जुन्या साड्या असतील तर आज आपण एक हँगर घेणार आहोत आणि हँगरला एक जुनी साडी घालणार आहोत. फक्त आपल्याला या ठिकाणी हँगरची गरज लागणार आहे. साडीला कुठेही कट करण्याची गरज नाही आहे किंवा शिवण्याची गरज नाही आहे. फक्त एका हँगरच्या मदतीने आज आपण एक नवीन वस्तू तयार करणार आहोत, जी की बनवण्यासाठी आपल्याला जास्त मेहनतही लागणार नाही, परंतु रोज उपयोगात येणारी आज आपण एक सुंदर अशी वस्तू या हँगरच्या मदतीने बनवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल. आता बघा, मी नेहमी जेव्हा कधी साड्यांचा व्हिडिओ अपलोड करते, म्हणजे जुन्या साडीचा रियूज आपण कशा पद्धतीने करू शकतो हा व्हिडिओ अपलोड करते, त्यावेळेस सर्वांचा खूप छान प्रतिसाद असतो. खूप छान म्हणजे त्यावरती कमेंट आलेल्या असतात की ताई तू खूप छान आम्हाला हे बनवून दाखवते म्हणून, आणि मलाही अशा नवीन नवीन गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायला त्यामुळेच खूप जास्त आवडत असतं. म्हणूनच म्हटलं चला अजून काही नवीन गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करूया, तर त्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे. बघू शकतात मी या ठिकाणी डेली वेअरच्या 2 साड्या आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. मी या ठिकाणी 2 साड्या घेतलेल्या आहे. असा काठ म्हणजे सॉफ्टवाल्या ज्या साड्या असतात ना, विदाऊट काठावाला, त्या साड्या आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहे. तर बघा, दोघंही साड्या मी व्यवस्थित अशा प्रकारे एकत्र केलेल्या आहे आणि आपल्याला या ठिकाणी एक हँगर घ्यायचा आहे. आणि बघा, ज्या एकत्र केलेल्या ज्या साड्या आहे ना, त्या अशा पद्धतीने आपल्याला हँगरला पुढच्या साईडने अशा लावायच्या आहे. म्हणजे दोरीने किंवा रबर बँडने याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाही आहे. आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. तर बघा, अशा पद्धतीने दोघंही साड्या आपल्याला एखाद्या रबराने किंवा मग दोरीने पॅक अशा बांधून घ्यायच्या आहे. आता हँगरमुळे आपलं हे काम खूप सोपं होणार आहे. आता तुमच्याकडे एक्स्ट्रा जर माणूस असेल तर हँगरची गरज पडणार नाही, पण जर तुम्हाला हे एकट्याला जर बनवायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही हँगरचा वापर नक्कीच करू शकतात. आता हँगरचा काय फायदा होणार आहे ते आपण बघूया. आता बघा, वरच्या साईडने हँगरला जी दांडी असते अडकवण्यासाठी, ती दांडी तुम्ही कुठेही अडकून ठेवू शकतात. तर बघा, मी या ठिकाणी सोप्याचा पाय जो असतो त्या ठिकाणी ती दांडी अडकवलेली आहे. आणि त्यानंतर बघा, ही ज्या साडी आहे त्या साड्यांना आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे गोल असा पीळ तयार करून घ्यायचा आहे. आता हे जर आपण एकटं जर डायरेक्टली जर पीळ तयार करायला गेलो असतो तर ते व्यवस्थित जमलं नसतं. कारण काय होतं की ज्यावेळेस पीळ तयार करतो त्यावेळेस मागे देखील बघा अशा पद्धतीने साडीचा अजून पीळ तयार होत असतो आणि त्यावेळेस पूर्ण साडी इकडे तिकडे खेचल्या जाते. तर त्यावेळेस वरची आपण जी गाठ मारलेली आहे, दोरी बांधलेली आहे, तो समोरील भाग जो आहे पुन्हा आहे तसाच होऊ शकतो. त्यामुळे हँगरच्या मदतीने आपण हे अगदी एका जागेवर व्यवस्थित कॉन्स्टंट ठेवू शकतो आणि रिझल्ट तुमच्यासमोर आहे, बघू शकतात. अगदी सोप्या पद्धतीने आपण ह्या दोघंही साड्यांचा जो पीळ आहे अगदी इझिली तयार करू शकतोय. आता तुमच्याकडे एक्स्ट्रा माणूस असेल तर तुम्ही दुसऱ्या माणसाला ते टोक जे आहे समोरील ते तुम्ही पकडून ठेवायला लावू शकतात, पण माझ्याकडे नव्हतं कोणी आणि माझ्यासारखंच बऱ्याच महिला एकट्या घरात असतात, त्यांच्याकडे एक्स्ट्रा कोणी माणूस नसतं हेल्प करण्यासाठी, तर त्यांच्यासाठी देखील ही ट्रिक खूप कामाची आहे. आणि बघा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण साडीचा जो पीळ आहे तो अशा पद्धतीने दोघं ज्या साड्यांचा पीळ आहे एकदम टाईट असा पीळ तयार करून घ्यायचा आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठं पोहोचला ते, आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल. तर बघा, व्यवस्थित आता संपूर्ण साडीचा आपल्याला पीळ तयार करून घ्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे. या ठिकाणी आपल्याला साडीला कुठेही कट करायचं नाही आहे, शिवण्याची देखील गरज नाही आहे. खूप सोपी पद्धत आहे. एवढी सोपी पद्धत तुम्ही आजपर्यंत कुठेही बघितलेली नसेल, अशी ही सोपी पद्धत आपल्याला हिवाळ्यामध्ये खूप कामी येणारी आहे. आणि बघा, आता संपूर्ण साडीचा पीळ जो आहे तो तयार करून झालेला आहे. आता वरची जी गाठ आहे हँगर जे आहे ते आपण काढून घेणार आहोत. आणि बघा, वरचा जो साडीचा उरलेला काही भाग आहे ना, तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित असा गोल शेवटपर्यंत पीळ जो आहे साडीला तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून एक्स्ट्राचा काही भाग जो आहे ओपन राहणार नाही. आणि बघा, आता हा पूर्ण पीळ केल्यानंतर ही जी पूर्ण आपण साडी जी आहे, दोघं साड्या ज्या आहे त्याचा आपल्याला गोल असा आकार तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित हे
दाखवत आहे सेम त्या पद्धतीने तुम्ही याचा यूज करायचा आहे. बघा अशा पद्धतीने संपूर्ण जी काही आपण साडीचा जो पूर्ण तयार करून घेतला होता, एक दोरी टाईप हे तयार झालेलं आहे आणि त्याचा आपल्याला असा गोल राऊंड तयार करून घ्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे, परंतु कामाची देखील आहे, मेहनत देखील कमी आहे आणि तसंही आपल्याकडे भरपूर अशा जुन्या साड्या घरामध्ये अशाच पडून राहतात. तर त्या साड्यांचा तुम्ही असा वापर नक्की करून बघा. एक तर तुम्ही अशा जुन्या साड्या डोनेटसुद्धा करू शकतात आणि तुम्हाला कोणाला द्यायला जर त्या आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने घरगुती पद्धतीने काही वस्तू देखील तयार करू शकतात, ज्या की आपल्याला रोजच्या कामामध्ये खूप कामे येणारे असतात आणि आपली पैशांचीही याने खूप बचत होणार आहे. आणि बघू शकतात अशा पद्धतीने हे जे आहे पूर्ण गोल आकार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आता तुम्हाला याचा आकार बघून हे काय बनवत आहे हे नक्कीच लक्षात आलेलं आहे आणि दिसायलाही बघा किती सुंदर दिसतंय. मी या ठिकाणी पिंक आणि येल्लो रंगाच्या साड्या ज्या घेतल्या होत्या, त्यामुळे खूप हे कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर दिसते. तुमच्याकडे ज्या कुठल्या कलरच्या साड्या असेल त्या तुम्ही वापरू शकतात. आता बघा अतिशय सुंदर असं आपलं तुम्ही याचा वापर डोअरमॅट म्हणून सुद्धा वापरू शकतात, म्हणजे पायपुसणं म्हणून सुद्धा याचा यूज करू शकतात. किंवा आता हिवाळा चालू आहे, आपल्या घरामध्ये भरपूर असे वयस्कर लोक असतात, आजी आजोबा वगैरे, त्यांना देखील बसण्यासाठी किंवा मग खुर्चीवरती बसल्यानंतर आपले पाय जे जमिनीवर आपण ठेवलेले राहतो म्हणजे फरशीवरती, त्यावेळेस खूप गार असं पायांना लागतं. तर ते पाय ठेवण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकतात किंवा चेअरवरती देखील तुम्ही याला ठेवू शकतात, म्हणजे चेअरवरती बसण्यासाठी खूप असं गरमाई येते. आणि हे साड्यांचं तयार केलं असल्यामुळे असं जाडसरसुद्धा हे तयार झालेलं आहे. आता बघा हे व्यवस्थित आता फिक्स करण्यासाठी मी या ठिकाणी 4 दोऱ्या आपल्याला घ्यायच्या आहे आणि अशा पद्धतीने एकाला एक जे लेयर आपण गोल राऊंड तयार केले होते ते व्यवस्थित एकाला एक पॅक करायचे आहे. म्हणजे यामुळे काय होतं की शिवण्याचं जे काम आहे ते आपलं वाचणार आहे. आता तुमच्याकडे भरपूर असा वेळ असेल तर तुम्ही हे सुई धाग्याने शिवून काढलं तरीही चालेल, काहीच अडचण नाही आहे. पण जर बऱ्याच जणांना शिवायला खूप कंटाळा येतो किंवा मग ते कंटाळवाणं देखील काम वाटतं, त्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीने एखादी दोरी घेऊन फक्त याला असं एक जे लेयर आहे राऊंड आहे तो असा एकाला एक असा पॅक करून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने मी करत आहे त्या पद्धतीने सेम तुम्ही अशा 4 वेगवेगळ्या गॅपवरती 4 दोऱ्या तुम्ही लावू शकतात आणि बघू शकतात खूप सुंदर हे आपलं एक तर पायदान तुम्ही म्हणून वापर करू शकतात. म्हणजे याला तुम्ही पायपुसणं म्हणून देखील वापरलं तरीही हे खूप सुंदर आहे. आणि असं नाही की हे वाळणार वगैरे नाही, तसलं अजिबात नाही. उन्हामध्ये ठेवल्यानंतर हे इझिली वाळतंसुद्धा. आणि एक तर तुम्ही असं काही काम करत असाल किचनमध्ये वगैरे तर त्यावेळेससुद्धा तुम्ही हे वापरू शकतात. किचनमध्ये देखील आपल्याला याचा वापर करता येऊ शकतो किंवा मग देवपूजा करण्यासाठी देखील आपण खाली बसण्यासाठी याचा वापर करू शकतो. खूप गरमाई असते आणि जाड लेअर असल्यामुळे यामुळे खाली फरची जी आहे गारसुद्धा लागत नाही. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.